या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। थेट पंतप्रधान कार्यालयाकडून सीएम फडणवीसांना भाजप आमदारावर कारवाईचा आदेश। तब्बल 400 कोटींची स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप। पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार मीरा भाईंदरमधील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे चांगलेच अडचणीत आले आहेत। त्यांच्यावर भूखंड लाटण्याचा आणि कोट्यावधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटण्याचा आरोप होत आहे। अशातच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या पत्रावर नरेंद्र मेहता यांचा भूमाफिया असा उल्लेख केला आहे। हे पत्र व्हायरल झाल्याने विरोधकांना सत्ताधारी भाजपवर टीका करण्याचे आयते कोलीत मिळाले आहे। या पत्रामुळे मेहता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यांची चौकशी होण्याचे संकेत आहेत। आदिवासी आणि अन्य समाजाच्या व्यक्तींची जमिनी मेहता यांनी लाटली आहे। त्यावरील कोट्यावधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटण्याचा आरोप होत आहे। सरकारची जवळपास 400 ते 500 कोटींहून अधिक स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप मेहता यांच्यावर करण्यात आला आहे। महसूल मंत्री बावनकुळे यांनी सरकारी पत्रावर भाजपच्या आमदारांचा उल्लेख भूमाफिया असा केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे पत्र माध्यमांसमोर उघड केले आहे। भूमाफिया असा उल्लेख असलेल्या या पत्रावरून पटोले बावनकुळे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे। महसूल खात्याने हे पत्र 20 जून 2025 रोजी पाठवले आहे। या पत्रात भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या 7-11 कन्स्ट्रक्शन यांनी न भरलेल्या मुद्रांक शुल्क व दंडाच्या रकमेची पर्यायाने शासनाच्या थकीत महसुलाची जलद वसुली करण्याबाबत असा उल्लेख करत 7 दिवसांमध्ये चौकशी करून व सदर विषयाबाबत काय करण्यात आली याची माहिती द्यावी असे म्हटले आहे। या पत्रावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्वाक्षरी असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे। हे पत्र आता पटोले हे सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहेत, तर दुसरीकडे पटोले हे मेहता यांचे नाव घेऊन राजकारण करीत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे। मंत्री म्हणून काम करत असताना जो विषय तक्रारदाराकडून येतो त्या विषयाला धरून आपण लिहितो। यात आमदार कुठेही लिहिलेलं नाही, नरेंद्र मेहता यांचं नाव लिहिलेलं आहे, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं आहे। नाना पटोले यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत। आमची कोणतीही थकबाकी नाही, माझ्यावरील आरोप हे मोगम आहेत, मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, असा खुलासा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे।